विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोलापुरात अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत। सोलापुरात 5 आमदार असतानाही मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे सोलापूरकर नाराज झाले। यापूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा पालकमंत्री पद जाईल अशी चर्चा होती, परंतु नकळत चंद्रकांत पाटलांना भाजपमधूनच विरोध झाल्याचे ऐकण्यास मिळाले। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात असलेले माण खटावचे आमदार तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या गळ्यात सोलापूरच्या पालकमंत्री पदाची माळ पडली। जयकुमार गोरे यांना पालकमंत्री करण्यामागे निश्चितच माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह इतर समविचारी नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे। मोहिते पाटलांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार सातपुते तसेच नाईक निंबाळकर या नेत्यांचा जयकुमार गोरे यांच्यावर प्रभाव पाहायला मिळतोय। त्यातल्या त्यात रामभाऊ यांना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे स्पष्ट झाले आहे। पालकमंत्री जयभाऊ यांच्या पहिल्या दौऱ्यात रामभाऊ आणि रणजितसिंह निंबाळकर यांचेच वर्चस्व पाहायला मिळाले। पालकमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सातपुते यांच्या निवासस्थानी भेटीने केली होती, त्यामुळे जिल्ह्यात आता जयाभाऊ आणि रामभाऊ असे जयराम भाऊ अशी जोडी दिसून येत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापुरात काम पाहण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची OSD म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यांच्यावरही भाऊंचा प्रभाव पाहायला मिळतो। घुले यांना ग्रामविकास विभागाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांना आपल्या कामकाजाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।